नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आज आपल्या मुख्य बातमीला सुरुवात करूया। मित्रांनो, महाशिवरात्रीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहेत। तर आजच्या मुख्य बातमीचे टायटल आहेत, आनंदाची मोठी बातमी, कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी वित्तीय कायद्यात सुधारणा, पेन्शनधारकांचा फायदा, मिळणार हे मोठे लाभ। या संदर्भामध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सरकारकडून वित्तीय कायदा मंजूर। वित्तीय कायद्यानुसार पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा। पेन्शनधारकांना कोणता फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। सर्व कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांसाठी वर्ष 2026-27 हे अगदी सुखात जाणार आहे। या वर्षातील पेन्शनधारकांना ही आनंदाची महत्त्वपूर्ण बातमी मिळणार आहे। नवीन महत्त्वपूर्ण बातमीमुळे कर्मचाऱ्यांना अनेक मोठे फायदे प्राप्त होणार आहेत। भारत सरकारने नुकताच आता कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वित्तीय कायदा मंजूर केला असून या कायद्याने पेन्शनधारकांना अनेक मोठे फायदे मिळणार आहेत। हा वित्तीय कायदा 2025 पेन्शनधारकांसाठी खास विशेष करून मंजूर केला आहे। या कायद्यामुळे आता पेन्शनधारकांना महागाई भत्ता, नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी भारत सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन या निर्णयानुसार आता त्यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन श्रेणी मंजूर करण्यात येणार आहे। सुधारित अशी वेतन श्रेणी मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात व महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे। तर 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना पे स्केल व पे मॅट्रिक्स यामध्ये नवीन वित्तीय कायद्यानुसार सुधारणा करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात येणार आहे। सर्व स्तरावरील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देय असणारे इतर भत्ते, महागाई भत्ता तसेच प्रोत्साहन भत्ते, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे। या बदलाचा परिणाम कर्मचाऱ्यावर सकारात्मक असा परिणाम होणार आहे, असा सरकारचा निर्धार आहे। पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा महागाई भत्ता शून्य करण्यात येणार आहे आणि त्यामुळे महागाई भत्ता शून्य केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारामध्ये किंवा वेतनामध्ये वाढ होणार आहे। याचा एकंदरीत परिणाम कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता नवीन वित्तीय कायद्यानुसार मोठे फायदे प्राप्त होणार असल्यामुळे पेन्शनधारक आणि कर्मचारी यांचे नवीन वर्ष सुखात जाणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।